पण ऐकायला मिळालं होतं की तुम्ही सातारा जिल्हा संघटनेचा राजीनामा दिला होता. म्हणजे ही गोष्ट कशामुळे, म्हणजे का केली तुम्ही? कारण काय की विचारण्याचा दृष्टिकोन मित्रांनो याच्यात आहे की आज तुम्ही संघटना बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी स्वतःचा वेळ दिला, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वेळ दिला, तुम्ही त्याच्यात स्वतःचा वेळ घालून कित्येक तुम्ही म्हणजे खर्च पाणी असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल तुम्ही केल्या, घरच्यांच्याकडे टाइम न देता तुम्ही, आणि तुम्ही आज त्याच्यातून राजीनामा का देता? ही सगळ्यांना एकदा स्पष्टपणे सांगा, म्हणजे नक्की काय झालं? मुळामध्ये काय झाले, संघटना ही आपल्या सगळ्यांची आहे. महाराष्ट्राची अखिल भारतीय बैलगाडी पूर्ण महाराष्ट्राची आहे. पण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळी आम्ही शर्यती चालू करायला, मग आमचे शेवाळ्या असतील, बोरगे साहेब आहेत, मी आहे, रामभाऊ टाकरकर आहेत, आपा आहेत, आमदा आपा आहेत ते. मग आता माहीत आता ही मोठी माणसं आहेत, आमदार हा बरोबर आहे. ती आहेतच आपल्याकडे. नरेंद्र पाटील आपल्याबरोबर आहेतच. ही टीम ज्यावेळी आपण अर्धा वर्ष आपण धडा असा चालू केलेला की बाबा ह्या शर्यती काय का होईना पण चालू करायचं, चालू करायचं, मग त्यावेळी आम्ही प्रपंच बघितला नाही. बरोबर आहे. शर्यत चालू करताना वेळ दिला त्याच्यासाठी, वेळ नुसतं असं नाही, त्यावेळी आपली जी अजून जास्त प्रगती होणार होती ती माझं 10 वर्ष त्यात गेलं ना. बरोबर. त्यामुळे अजून निम्मी प्रगती माझी मंदावली गेली ना, कमी झाली ना सगळी पूर्ण. ते मग तीच जाऊन दे. हो, का केले आपण ह्यात? शेतकरी आपला वर्ग सुखी झाला पाहिजे, खिलार काय वाचली पाहिजे आपली. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचं वातावरण राहिलं पाहिजे, बैल असावे, काय असावे. आणि आपल्या यात्रा जत्रा असतात तिथं बैलगाडी शर्यती भरवलं म्हणजे त्या यात्रेला स्वरूप येत. अशा दृष्टिकोनात आपण ती 8 वर्षे, म्हणजे मी जिल्हा अध्यक्ष झालोय किंवा अखिल भारतीय बैलगाडी समितीचा एक भाग आहे म्हणून मलाच मानपान प्रत्येक जागी दिला पाहिजे असं पण काही माझा हेतू नाही. बरोबर आहे. पण एखादं आपण काम करत असलो तर त्या पुढच्या व्यक्तीने की नाही, त्याला दानाचा ते आहे ना त्या गावचा, तिथे तो आज बघेल ना. बरोबर आहे. त्याच्या गावचं मैदान आहे. मग तुम्हाला एखादी पदवी दिल्या चांगलंच आहे, आबांनी दिले काय ना आम्ही दिली काय, तुम्हाला एक पदवी तुम्हाला एखाद्या दिलेली आहे. पण तो माणूस पण त्या लेवलचा आहे, त्याच्या गावचं मैदान आहे, आणि त्यात आपण हस्तक्षेप करायला नाही पाहिजे होता. चला बाबा, तुम्ही मोठ्या मनानं म्हणायला पाहिजे होतं, हे बाबा दानाज तात्यांच्या गावचं मैदान आहे बाबा, तिथं वर निकाल पाठवा नका, खाली पाठवू नका, तात्या आहेत ना, तुम्ही मानपान द्यायला पाहिजे होतं ना तिथं त्या माणसाला. त्या माणसाला तुम्ही विरोध करतायचा. बरोबर आहे. त्या माणसाला तुम्ही लाईव्हवाले बंद करतायचा, त्या माणसाला झेंडा टाकू नका म्हणतायचा, त्या पुकारणार आहेत त्याची पुकरू नका म्हणतायचा. आणि फायनलचा फेर आहे, म्हणजे माझ्या गावच्या मैदानाला तुम्ही जर माझा अपमान करत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैवी काय आहे हो. म्हणून त्याचा मी राजीनामा देऊन टाकलेला. मग कुणाचं नाव घेऊन मी काही बोलणार नाही, मला कुणाच्या बरोबर वाद घालायचा नाही. या शर्यती चालू केले ते आपण सगळ्या संघटनेने, पण आपल्याला कुणाबरोबर वाद घालायचा नाही. परंतु असं वाटतं ना आपल्याला पण त्याच्या आईला आपल्या गावची किंमत आहे, आपल्या गावात किंमत राहावी. आणि जर तुम्ही सगळं ही बंद जर करत असला तर माझी काय किंमत आहे? मग काय आपण शर्यत चालू केल्यानं काय त्याच आपल्याला काय मिळालं आपल्याला भाग? त्या आबाने पण त्यावेळी विचारपूस करायला पाहिजे होती. आपण एक महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे शेवळ्या आबाने, ही दानाज तात्या तुम्ही का राजीनामा दिला? तसं आबाने पण मला फोन नाही केला. बरोबर, प्रत्येक वेळी फोन करते आबा, आणि मी शिल्लक गोष्टीला कुठलीही शिल्लक गोष्ट असली ना तरी आबांना विचारल्याशिवाय मी काय करत नाही. पण आज ह्यो माणूस पत्र टाकतोय, राजीनामा देतोय, पण आबांनी मला फोन नाही केला की बाबा तात्या काय झालं, एवढं काय. तुम्हाला खरं सांगतो, एवढं मोठं 100 वर्ष 80 वर्षाचं कुशेगाव